नमस्कार. सगळ्यांचा संहिताचा पेपर झालेला आहे. काही लोकांना अवघड गेला आहे, काहींना सोपा गेलेला आहे. काहींच्या मते हा क्वेश्चन ऑड आलेला आहे किंवा काहींच्या मते हा यायलाच नको होता. पण ओव्हरऑल सर्वजण पेपर लिहून आलेले आहे. आता आपल्याला संस्कृतच्या पेपरची तयारी करायची आहे. आता हा जो संस्कृतचा पेपर आहे त्याचं सर्वांना खूप जास्त टेन्शन येतं आहे. मग आता आपण फास्टमध्ये बघून घेऊयात की नेमकी संस्कृतचा पेपर रिवाईज करताना शेड्यूल काय ठेवायचं आहे. तर बघा, सर्वात पहिल्यांदी तुमचा 5ला पेपर सुटला आहे. 5 ते 8पर्यंत तुम्ही रेस्ट करायची आहे. 8 ते 11 तुम्ही पूर्ण वेळ अभ्यासाला द्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल लगेच कसा देणार किंवा आता आम्हाला कंटाळा आला आहे. तर आता संस्कृतच्या पेपरला कंटाळा करून आपल्याला चालणार नाही आहे. आपल्याला टाईम ऑलरेडी खूप कमी आहे आणि कन्सेप्ट खूप जास्त आहेत आणि सर्वांना संस्कृत हार्ड जातं म्हणजे जातंच आहे. त्यामुळे नंतर वेळ देण्यापेक्षा 6 महिन्यांनी पुन्हा अभ्यास करण्यापेक्षा आत्ताच आपण सगळ्या अभ्यासाला लागूयात. चला, पहिल्यांदा 8 ते 11मध्ये आपल्याला काय करायचं आहे, MCQचे जे टॉपिक आहेत ते कव्हर करायचे आहेत. मग MCQचे टॉपिक कोणकोणते, तर संस्कृत वर्णनाम परिचय, संज्ञा, कारक, प्रत्यय आणि विशेषण विशेष्य, हे जे MCQचे टॉपिक आहेत ते आपल्याला कव्हर करायचे. संस्कृत वर्णनाम परिचयमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, माहेश्वर सूत्र, त्यानंतर उच्चार स्थान किंवा बाह्य प्रयत्न, अभ्यंतर प्रयत्न हे व्यवस्थित करून जायचं आहे. कारण की याचे जे 5 मार्क्स MCQचे हे 4 टॉपिक्सवरूनच असणार आहे. त्यानंतर संज्ञा प्रकरण, संज्ञा प्रकरणामध्ये सर्व ज्या संज्ञा सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित करून जायच्या आहेत. त्यानंतर कारक प्रकरण, कारक प्रकरणामध्ये कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, त्यानंतर अधिकरण, हे जे कारक सांगितलेले आहेत त्यामध्ये संबंध कारक सांगितलेला नाही आहे. तर हे जे कारक सांगितलेले आहेत ह्या सगळ्या कारकच्या डेफिनेशन्स, त्यानंतर त्यांचे सूत्र, त्यानंतर कोणाची कोणती विभक्ती आहे, हे सगळं छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहे त्या आपल्याला आता फायनल टच त्याला द्यायचा आहे. मग आता हा जो कारक आहे याच्यावर आपला काय होणार आहे, MCQ पण कव्हर होणार आहे आणि SCQचा टॉपिक पण कव्हर होऊन जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक टॉपिक आपल्याला बघायचं आहे. प्रत्येक टॉपिक आपल्याला MCQसाठी पण असणार आहे आणि SAQ आणि LAQसाठी पण असणार आहे. SAQमध्ये 2 मार्क आपल्याला प्रत्येकासाठी असणार आहे, LAQमध्ये 5 मार्क्स असणार आहे आणि प्रत्येक हा जो MCQला येणार आहे याच्यावर 2 किंवा 3 MCQ आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर विशेषण विशेष्य टॉपिक. आता हा जो विशेषण विशेष्य टॉपिक आहे हा आपल्याला SAQला असणार आहे आणि MCQला असणार आहे. SAQला आपल्याला 3 मार्क्सला असणार आहे. SAQ कसे असणार आहे विशेषण विशेष्यवर, तर आपल्याला विशेषण विशेष्य दिलेलं असेल आणि तिथे काय करायचं, आपल्याला त्याच्यापासून सेंटेन्स बनवायचं असतं. हे SAQसाठी असेल. आणि MCQची प्रिपरेशन कशी करायची आहे, तर डायरेक्ट आपल्याला MCQ दिला जाईल. म्हणजे यात विशेषण विशेष्य कोणतं ओळखा, एखादं सेंटेन्स दिलं जाईल आणि त्यात विशेषण विशेष्य ओळखायला असेल. मग आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, तर विशेषण विशेष्य एकदा फक्त रीड करून जायचं आहे आणि व्यवस्थित विशेषण कशाला म्हणतात आणि विशेष्य कशाला म्हणतात याच्या डेफिनेशन आपल्याला व्यवस्थित प्रॉपर माहिती पाहिजे. त्यानंतर 11 ते 5:30 पर्यंत मस्तपैकी झोप घेणार आहे आपण. त्यानंतर 5:30 पावणे 6ला उठणार आणि त्यानंतर फ्रेश होऊन लगेच अभ्यासाला बसणार. आपला जो 24 तारखेचा स्लॉट असणार आहे तो कसा असणार आहे, तर 6 ते 12 6 तासांचा स्लॉट आपण घेणार आहे. कारण की आपल्याकडे टाईम ऑलरेडी खूप कमी आहे आणि पासिंग संस्कृत पेपर 1ची आपल्याला कोणत्याही परिस्थितीत काढायची आहे. मग आपण काय करणार, पहिल्यांदा SAQचे टॉपिक घेणार. SAQच्या टॉपिकमध्ये काय घेणार आपण, उपसर्ग, त्यानंतर अव्यय. आता हे जे उपसर्ग यांचे जे 22 सेंटेन्स आहे, आत्तापर्यंत आपण हे 22 सेंटेन्स पाठ करून ठेवलेले आहे. आता काय करायचं, आपल्याला एक पेपर घ्यायचा आणि त्या पेपरवर आपल्याला ते जे 22 सेंटेन्स आहे ते लिहून काढायचे आहेत. हे जेव्हा आपण 22 सेंटेन्स लिहून काढू आणि त्याच्यातल्या चुका शोधू तेव्हा आपल्याला ते पेपरमध्ये व्यवस्थित लिहिता येणार आहे. त्यानंतर अव्यय टॉपिक वरच्यावर वाचून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला अव्ययासाठी फिल इन द ब्लँक्स असणार आहे आणि आपल्याला तिथे ऑप्शन पण दिलेले असणार आहे. त्यामुळे आपल्याला तिथे अव्ययाचे ऑप्शन लिहिता येतील. त्यानंतर संधी आणि समास. आता जो मेन ह्या 6 तासांमध्ये करायचा टॉपिक आहे तो आहे संधी आणि समास. 2.5 तास संधीला, 2.5 तास समासाला, असे 5 तास. अर्धा तास उपसर्ग, अर्धा तास अव्यय, असं आपण हे शेड्यूल धरलेलं आहे. आणि आता नाश्ता कधी करायचा, तर नाश्ता हे सगळं सुरू असतानाच आपण तिथे नाश्ता करून घ्यायचा आहे. कारण की वेगळा वेळ जर नाश्त्याला दिला तर अजून तुम्हाला रात्री झोपायला उशीर होईल. त्यामुळे संधी आणि समास 2.5 तास कोणत्याही परिस्थितीत परफेक्टच करून घ्यायचं आहे. स्वरसंधी, विसर्ग संधी आणि व्यंजन संधी 3 संधीचे टाईप आहे. तिन्हींवरून पण क्वेश्चन येणार आहे. त्यापैकी जो यन संधी आहे म्हणजे स्वरसंधीचा प्रकार, त्यानंतर अयादी संधी
आणि दीर्घ संधी किंवा पूर्वरूप संधी ह्या संधींवर जास्त फोकस करायचं आहे. त्यानंतर जे शुत्व संधी आहे, शुत्व संधीवर जास्त फोकस करायचं आहे. म्हणजे ह्या ज्या मी जे संधी सांगितल्या तुम्हाला त्या संधींवर जास्त फोकस तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर विसर्ग संधीमधली सत्व संधी. त्यानंतर समास, समासामध्ये अव्ययीभाव समास, अव्ययीभाव समास आणि नय तत्पुरुष समास ह्या 2 समासांवर तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे. ह्या 2 समासावर का बरं? तर अव्ययीभावाचे 2 क्वेश्चन तरी तुम्हाला दिसतील आणि नयचा 1 किंवा 2 क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे. आणि एकदम म्हणजे अव्ययीभाव समास आणि नय तत्पुरुष समास हे दोघं समास जे आहे ना त्यांचे एक्झाम्पल खूप सोपे सोपे येतात, म्हणून हे हातचे मार्क्स गेले पाहिजे नाही. त्यामुळे हे व्यवस्थित करून जायचं आहे. म्हणजे जे आपण एक्झाम्पल बघतोय ना, जे आपण लेक्चर्समध्ये बघितले त्यापैकीच एक एक्झाम्पल नय तत्पुरुष समास आणि अव्ययीभाव समासाचं पडणार आहे. त्यामुळे ते व्यवस्थित करून जायचे. त्यानंतर बहुव्रीही किंवा द्वंद्व समास हे जे समास आहेत त्यांना पण म्हणजे सेम वेटेज आहे, त्यामुळे त्यांना पण इग्नोर करायचं नाही. व्यवस्थित 4ही जे समासाचे प्रकार आहे ते व्यवस्थित करायचे. त्यानंतर 12 ते 1 मध्ये काय करायचं? जेवणाचा ब्रेक घ्यायचा, जेवण करायचं. 12 ते 12:15 12:30पर्यंत जेवण करायचं, अर्धा तास आराम करायचा आणि पुन्हा 1ला काय करायचं? आपल्याला अभ्यासाला बसायचंय. 1 ते 3 आपल्याला करायचंय धातुरूप सॉल्व्हिंग. आता धातुरूप सॉल्व्हिंग म्हणजे काय करायचं आपल्याला? तर जे आपण 5 लकार बघितलेले लूट, लट, लंग, विधिलिंग ते सगळे लकार काय करायचे आपल्याला? एक कागद घ्यायचा, त्या कागदावर ते 5 लकार टाकायचे. त्यानंतर आत्मनेपदी आणि परस्मैपदी जे प्रत्यय आपण बघितलेले आहेत प्रथम, मध्यम, उत्तम पुरुषाचे ते आपण लिहून घेणार. म्हणजे आपल्याला ते आठवतंय की नाही हे आपल्याला कळेल. जर आठवत नसेल तर एकदा रिकॉल करायचं, फास्टमध्ये आठवायचं आणि ते लिहून घ्यायचं. एकदा ते लिहिल्यानंतर काय करायचं? कोणता पण धातू घ्यायचा. फॉर एक्झाम्पल कथ धातू घेतला, मग तो कथ धातू वेगवेगळ्या रूपांनी सॉल्व करून बघायचा. म्हणजे लट लकारनी करायचा, लुट लकारनी, लंग लकारनी, म्हणजे सगळ्या लकारांनी तो कथ काय करायचा? सॉल्व करून बघायचा. असं प्रत्येक गणातला एक एक धातू व्यवस्थित सॉल्व करून बघायचं. कारण की आपल्याला वेळेवर समजणार नाही नेमकी संधी कुठं होते. जेव्हा प्रत्यय जोडला जातोय तेव्हा पण त्यांच्यामध्ये संधी होते, मग ती कशी होते हे वेळेवर आपल्याला जमणार नाही. त्यामुळे प्रॉपर धातुरूप सॉल्व्हिंग आपली झाली पाहिजे. त्यानंतर 3 ते 3:30 काय करायचं? एक छोटासा ब्रेक घ्यायचा, रील स्क्रोल करायची तर रील स्क्रोल करा किंवा ज्यांना झोपायचं त्यांनी 3 ते 3:30 मध्ये एक छोटीशी झोप घ्या. त्यानंतर 3:30ला उठायचं. 3:30 ते 5:30 आपल्याला फोकस करायचं आहे शब्दरूपवर. काय? 3:30 ते 5:30 काय करायचं आहे? शब्दरूपवर फोकस करायचं. आता जे शब्दरूप आहे ते प्रत्येक शब्दरूप म्हणजे प्रत्येक रूपातलं एक एक शब्द आपल्याला माहीत पाहिजे. मग अकारांत स्त्रीलिंगामधला एक शब्द आपल्याला माहीत पाहिजे, अकारांत पुल्लिंगमधला एक शब्द, असे सगळे आपल्याला एक एक शब्द माहीत पाहिजे. जर पाठ झालेलं नसेल तर व्यवस्थित शब्द पाठ करून घ्यायचे. त्यानंतर 5:30 ते 6:30 काय करायचं? एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे आणि 6ला पुन्हा काय करायचं आहे? अभ्यासाला बसायचं आहे. 6 ते 6:15 पर्यंत आपल्याला करायचं आहे प्रयोग टॉपिक. आता हा जो टॉपिक आहे प्रयोग, त्यानंतर शब्दरूप आणि धातुरूप हे 3 टॉपिक जे आपण एकाखाली एक घेतले ते आपल्याला संस्कृत पेपर 2 मध्ये पण असणार आहे. संस्कृत पेपर 2 मध्ये पण असणार आहे. हे 10 मार्क्सचे टॉपिक आपल्याला पेपर 2 मध्ये असणार आहे. म्हणजे 10 मार्क्स या आपल्याला टॉपिकमधनं मिळणार आहे. त्यामुळे हे जे टॉपिक आहे हे प्रिपेअर असे करायचे की संस्कृत पेपर 1 पण त्यात कव्हर होईल आणि संस्कृत पेपर 2 पण कव्हर होईल. त्यानंतर 7:15 ते 8 पर्यंत जेवण करणार. जेवण झाल्या लगेच काय करणार? 8 ते 11 मध्ये रिव्हिजन करायला सुरुवात करणार. सर्व जे आपण बघतोय MCQचे टॉपिक, SAQचे टॉपिक, LAQचे टॉपिक म्हणजेच रूल्स, जे संधी समास कारकचे रूल्स सांगितलेले ते सगळे आपल्याला इथे रिवाईज करून घ्यायचे. त्यानंतर एक्झाम्पल सॉल्व करायचे. संधी, समास, कारक, प्रत्यय, वाच्यप्रयोग सगळ्यांचे मिक्स एक्झाम्पल सॉल्व करून आपल्याला बघायचे. त्यानंतर शब्दरूप आणि धातुरूप शेवटचा एक फायनल टच त्यांना द्यायचा आहे आणि एक मस्तपैकी 11 वाजेपर्यंत सर्व हे उरकून 11 ते 5:45 पर्यंत आपल्याला एक छान अशी झोप काढायची. त्यानंतर 6ला उठून किंवा 5:45ला उठून अंघोळ करून 6:15ला आपल्याला बसायचं आहे अभ्यासाला. 6:15 ते 9:30 पर्यंत काय करायचं आहे आपल्याला? हे सगळं शेड्यूल कोणतं आहे? तर पेपरच्या दिवशीचं हे शेड्यूल असणार आहे. 6:15 ते 9:30 पर्यंत आपण एक स्लॉट केला. उपसर्ग, संस्कृत वर्णनाम परिचय, संज्ञा प्रकरण, कारक, संधी आणि समास ह्या सगळ्या टॉपिक्सला आपण रिव्हिजन दिली. आता यांचं काय रिवाईज करायचं आहे? तर रूल्स रिवाईज करायचे आहेत. त्यानंतर एक छोटासा 9:30 ते 10 मध्ये एक छोटासा
रिलॅक्सवाला ब्रेक घेणार. 10 ते 11:30 मध्ये पुन्हा आपण रिव्हिजन सुरू करणार. त्यामध्ये काय करणार मग आपण शब्द, धातू, प्रयोग, प्रत्यय आणि विशेषण विशेष्य हे टॉपिक आपण त्यामध्ये कव्हर करणार. म्हणजे हा जो असणार आहे तो आपला फायनल टच असणार आहे. 11:30ला आपला सगळा सिलॅबस संपलेला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. मग 11:30 नंतर काय करायचं, व्यवस्थित जेवण करून घ्यायचं. त्यानंतर 1 तास आधीच सेंटरला पोहोचायचं आहे. त्यानंतर सेंटरला जात असताना हॉल तिकीट, ID कार्ड व्यवस्थित घेऊन जायचं आहे. आता तुमचा संहिताचा पेपर झालेला आहे त्यामुळे तुम्हाला आयडिया आलेली नेमकी काय परिस्थिती असते. एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती असते, MCQ कधी देतात, ACQ LAQला टाईम पुरतोय की नाही, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आपल्याला आता इथे काय करायचं आहे, फक्त शेड्यूलनुसार व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि व्यवस्थित संस्कृतची पेपर 1ची पासिंग आपल्याला काढायची आहे. थँक्यू.